जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील टॉप 10 इम्पेरियल या व्यावसायिक संकुलात एका वाईन शॉपचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयाला स्थानिक व्यावसायिक, गाळेधारक आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। टॉप 10 इम्पेरियल मध्ये विविध क्लासेस सेंटर, सोन्याची दुकाने, ब्युटी पार्लर तसेच अनेक प्रतिष्ठित व्यावसायिकांचे व्यवसाय आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग कार्यरत असून विविध शैक्षणिक वर्गामुळे विद्यार्थ्यांची, विशेषतः विद्यार्थिनींची सतत वर्दळ असते। या परिसरात वाईन शॉप सुरू झाल्यास महिलांच्या व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। तसेच या परिसराचे शैक्षणिक व व्यावसायिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले। यामुळे स्थानिक व्यावसायिक, गाळेधारक व नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित वाईन शॉपचे स्थलांतर या ठिकाणी करण्यात येऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे। नमस्कार, मी हर्षवर्धन खोळे। आज इथे टॉप 10 इम्पेरियल या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये वाईन शॉपचं स्थलांतर होत आहे असं आम्हाला समजल्यावरून आम्ही त्याचा कडक शब्दामध्ये निषेध करत आहोत। कारण इथे महिला भगिनी, नोकरदार वर्ग आणि इथले व्यावसायिक जे आहेत त्यांना ह्या वाईन शॉपचा त्रास होऊ शकतो। कारण इथे जे दारोड्यांची वर्दळ इथं होणार आहे, त्याच प्रकारे इथं पार्किंगचं इश्यू तयार होणार आहे भविष्यामध्ये। आणि हे पार्किंग हे सर्व चांगल्या लोकांचं, इथे सर्व मॉल्स आहेत, इथं सोनाराचं मोठं शॉपिंग मॉल आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करता नगरपालिकेने इथे कुठल्याही प्रकारे वाईन शॉपला स्थलांतर होण्यास अजिबात परवानगी देण्यात येऊ नये अशी मी नगर परिषदेला विनंती करतो। आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, मग आमदार अमोल खताळ आहेत, आमदार सत्यजित जे तांबे आहेत, यांनाही मी विनंती करतो की तुम्ही पण हे स्थलांतर रोखावं आणि हे एक चांगलं शॉपिंग मॉल संगमनेरमध्ये आहे, तर त्या शॉपिंग मॉल मध्ये जी लोकांची वर्दळ आहे, जे शॉपिंग मॉल मध्ये लोकांचा जो महिला भगिनी, नोकरदार, व्यावसायिक यांचा सर्वांचा जो राबता आहे, तो या वाईन शॉपमुळे त्यांना, ह्या सर्व लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो। म्हणून माझी नगर परिषदेस आणि जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारची परवानगी इथं वाईन शॉप साठी देण्यात येऊ नये। धन्यवाद। नाही, इथं तो विरोध असणारच आहे, साधी गोष्ट। इथं आहे ना एक सोनाराचं दुकान आहे, इथं ऑफिस आहे, बरेचसे आहे ना ऑफिसमध्ये महिला आहे ना, महिला इथं काम करतात। इथं शेजारी रिलायन्सचा मॉल आहे, बऱ्याचशा ठिकाणी इथं महिला काम करतात। तर इथं माझं मत आहे आणि आमच्या संघटनेच्या, छावा संघटनेच्या वतीनं माझं असं म्हणणं आहे का इथं शासनाने कोणत्याही वाईन शॉपला व कोणत्याही 2 नंबरच्या व्यवसायासाठी इथं परमिशन देऊ नये। अन्यथा आम्ही आमच्या छावा स्टाईलने आम्ही प्रशासनाला आमच्या पद्धतीने आम्ही आमचं उत्तर देऊ। याला सर्वस्वी जबाबदारी इथली प्रशासन, इथल्या JNUCDT नगरपालिका हे सर्वस्वी याला कारणीभूत राहणार आहे। आणि आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा याची कल्पना देणार। इथं भरपूर महिला असतात, तुम्ही इथं विचारून पहा, पार्लर आहे वरती, तुम्ही पहा पार्लरवाल्यांकडे सुद्धा तुम्ही जाऊन पहा, तिथे लेडीज येतात, महिला येतात आणि असे धंदे चालतात। आम्ही आमच्या छावा संघटनेच्या वतीने आक्रमक आंदोलन करून आणि याला इथं वाईन शॉप झालं याला आम्ही वाचा फोडल्याशिवाय शांत बसणार नाही। आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देणार आहे। याला सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल। वाईन शॉप चालू होतंय हे चर्चा बऱ्याच वेळा आम्ही ऐकली पण, आणि खरं तर असे प्रकल्प शहराच्या मध्यवर्तीमध्ये अजिबात नसावे। कारण आपल्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तोही बदलतो। ठीक आहे, त्याच्यातून सहकारला महसूल वगैरे काय मिळत असेल किंवा अजून काय असेल तो नंतरचा पार्ट आहे, पण ते स्थलांतरित करून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ते करावे अशी विनंती राहील। कारण हा जो टॉप 10 जो भाग आहे, टॉप 10चा हा शहराचा अतिशय मध्यवर्ती भाग आहे, रहदारी आहे, इथे दुतर्फा दोन्ही साईडला कॉलेजेस आहे, त्याच्यामुळे महिलांची मार्केटसाठी किंवा शाळेतून सुटल्यानंतर महिलांची वगैरे गर्दी असते। त्याच्यानंतर समोर खूप सारे राजहंसचा स्टॉल आहे आणि इथे चांगले चांगले ऑफिसेस आहे। तर माझी तरी अशी विनंती राहील का, आणि मागणी पण राहील, प्रखर मागणी पण राहील का तो प्रकल्प, तो जो प्रोजेक्ट आहे तुमचा, कोणाच्या रोजगारावर यायचं नाही आपल्याला, पण तो प्रकल्प कुठेतरी अन्यत्र हलवावा, तर ह्या कॅम्पसमध्ये तो प्रकल्प नसावा।
नाही, आता विरोध तर असणारच, कारण आता तो त्याच्याऐवजी जर दुसरं असतं तर सगळ्यांनी स्वागत केलं असतं. पण दारूच, आता त्याला अल्कोहोल नाव आहे, छान छान नाव आहे, पण ती दारूच आहे एक प्रकारची. दारू आलं का व्यसन आले, इतर अनेक प्रकार घडतात. आणि आता आपल्याला जे संगमनेर आपल्याला जे चांगल्या दिशेने न्यायचे आपल्याला, तर त्या प्रकल्पात कुठेतरी खोडा होईल असं मला वाटतंय. मी सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रेनिंग सेंटर संगमनेर यातला संस्थापक आहे. माझा शॉप B नंबर 18 मध्ये आहे. बरोबर, इथं मला ऐकायला आलंय की इथं वाईन शॉप होऊ राहिलेले सध्याच्या स्थितीला. बरोबर, इथं आमच्याकडे सगळे इंजिनिअरिंगचे कॉलेजचे मुलं येतात, त्याच्यात मुली पण असतात. पण हे योग्य नाही, इथं खाली बेसमेंटला वगैरे जे वाईन शॉप होणार आहे हे योग्य नाही. माझा त्याच्यासाठी विरोध राहणार पूर्ण. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.